टॉपिक काय होता आपला की लिमिटेशन ऑन टेकिंग कॉग्निझन्स, बरोबर. त्याच्या कन्सेप्ट आपण क्लिअर केलेला आहे. बेरॅक आणलं आहे CRPCचं, ओपन करा सेक्शन 195च्या पुढे. आता ठीक आहे. तर सेक्शन 195 आपण ऑलरेडी बघितलं होतं एक, की प्रॉसिक्युशन फॉर कंटेम्प्ट ऑफ लॉफुल ऑथॉरिटी ऑफ पब्लिक सर्वंट फॉर ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक जस्टिस अँड फॉर द ऑफेन्सेस रिलेटेड टू डॉक्युमेंट गिवन इन एव्हिडन्सेस. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट आपण ऑलरेडी बघितलेलं आहेत, फक्त ते बेरॅकची रीडिंग कशी करायची आपण ते बघत होतो. ठीक आहे. तर हे बघताना आपण त्याच्या मागचे रिझन काय आहेत, कारण काय असतं की ज्यावेळेस तुम्ही एखादी कायद्याचा अभ्यास करताय तर आधी काय बघायचं. आज 21 आहे ना का 22? ठीक आहे. तर त्याच्यामागे काय बघायचं की त्याची नेमकी हिस्ट्री काय आहे कायद्याची, बरोबर. म्हणजे तो आता इंटरप्रिटेशनमध्ये तुम्ही शिकले असाल की एखादी कायदा जर बनतोय, बरोबर, एखादी कायदा अस्तित्वात येतोय तर त्याच्यामागे रिझन काहीतरी असतात ना, की असं थोडी नाही की आज पार्लमेंटला स्वप्न पडले आणि त्यांनी एखादी कायदा बनवून टाकला. म्हणजे काहीतरी सोशल एविल होते. आता पॉक्सो का आला की जे लहान मुलं आहेत तर त्यांच्यावर होणारे जे लैंगिक अत्याचार आहेत तर यांना थांबवण्यासाठी काय होतं की तशी शिक्षा अपूर्ण पडत होती IPC मध्ये किंवा स्पेशल याच्यामध्ये जे जनरल लॉ आहेत त्याच्यामुळे. मग त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यामुळे एक नवीन कायद्याची काय झाली गरज निर्माण झाली, बरोबर. आता तुम्हाला ही हिस्ट्री माहिती राहिली. तर मात्र ज्यावेळेस तुम्ही तो कायदा इंटरप्रिट करताय, बरोबर, तो कायदा तुम्ही इंटरप्रिट करताय तशा वेळेस तुम्हाला प्रोव्हिजन आपोआप न वाचता पण करणार आहेत ना. प्रोव्हिजन कशा असतील त्याच्यामध्ये, मग द चाइल्डशी रिलेटेड आहेत की ज्यांचं ते प्रोटेक्शन करण्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन आहेत. तर त्याप्रमाणे काय राहील त्याचं, त्याप्रमाणे त्याचे प्रोव्हिजन असतील. म्हणजे तुमचं ऑलरेडी जो काय असतो डोक्यात बेस बनून गेला असतो, त्याच्यामुळे कोणता पण कायदा वाचण्याच्या आधी त्याची पहिली हिस्ट्री बघायची पूर्ण. ठीक आहे. त्याचे ऑब्जेक्ट बघायचे की ऑब्जेक्ट्स काय आहेत त्याचे, बरोबर, ऑब्जेक्ट्स काय आहेत त्याची हिस्ट्री काय आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला कशासाठी कामात येतात, आर्ग्युमेंटसाठी कामात येतात. आर्ग्युमेंट तुम्ही जसं फॉर्म करताय त्याप्रमाणे कामात येतात. ठीक आहे. तर सेक्शन 195चं ऑब्जेक्ट काय आहे सांगितलं होतं बघा मी. prosecution for contempt of lawful authority of a public servants for offences against public justice and the offences relating to documents given in evidences. तर सेक्शन 195ची ऑब्जेक्ट काय असेल सांगता येईल तुला, काय राहू शकतं. आधी प्रोव्हिजन बघा. नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स of any offense punishable under section 172 to 188 both inclusive of the Indian Penal Code. section 172 to 188 कशाशी डील करतात, तर ऑफेन्सेस रिलेटेड टू पब्लिक जस्टिस, समन्स वगैरे दिलं, डिसऑबिडियन्स ऑफ समन्स, इंटेन्शनली अवॉइडिंग द सर्व्हिस ऑफ समन्स, तर या गोष्टींबद्दल त्या डील करतात. ठीक आहे. हां, त्याच्याबद्दल पुढे काय सांगतं, ऑफ एनी अबेटमेंट अटेम्प्ट ऑर कमिट टू सच ऑफेन्सेस और एनी क्रिमिनल कॉन्स्पिरसी टू कमिट सच ऑफेन्सेस. अबेटमेंट असेल किंवा कॉन्स्पिरसी असेल तर याच्याशी ते डील करतात. तर अशा ठिकाणी कोर्ट त्या ऑफेन्सचं कॉग्निझन्स घेणार नाही. कोणतं घेणार नाही, एक्सेप्ट ऑन द कंप्लेंट इन रायटिंग ऑफ द पब्लिक सर्वंट कन्सर्ट ऑर ऑफ द सेम अदर पब्लिक सर्वंट टू हुम ही इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सबऑर्डिनेट. आता हे झालेलं ऑलरेडी. तर त्याची काय असेल, रिटर्न कंप्लेंट, बरोबर. आता त्याच्या मागचा ऑब्जेक्ट काय असेल बरं, की फक्त
जो पब्लिक सर्वंट आहे त्यानेच ती कंप्लेंट करायची. काय ऑब्जेक्ट असेल आणि ते पण रिटर्नमध्ये करायची. ऑब्जेक्ट काय असू शकतं? करायला नको किंवा अजून की कारण तो स्वतः तो व्यक्ती आहे ना जाणारा, त्याचे ते राईट्स व्हायोलेट होत आहे पब्लिक प्रॉसिक्युटरचे, सॉरी पब्लिक सर्वंटचे. आता याच्यात सगळ्यात जो फिट पर्सन असेल की ज्याला 100% माहिती आहे की तो ऑफेन्स झालेला आहे का नाही झालेला आहे. बाजूचा व्यक्ती कसं सांगू शकतो की हा सर्व्हिस ऑफ समन्ससाठी गेला आणि त्याच्या घरी काय लावलेलं होतं? कुलूप लावलेलं होतं. ऑब्व्हियसली तो कुठेतरी बाहेर गेला असेल किंवा काय केलं असेल त्याने, तर मग याच्यामध्ये इंटेन्शनली अवॉइड करतोय सर्व्हिस ऑफ समन्स. तर हे कोण ठरवू शकतं? फक्त तो पब्लिक सर्वंट ठरवू शकतो. मग त्याच्यामुळे त्या पब्लिक सर्वंटवरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. जोपर्यंत तो पब्लिक सर्वंट इन रायटिंगमध्ये कंप्लेंट करत नाही तोपर्यंत त्याच्याविरुद्ध तो काय होणार नाही, गुन्हा रजिस्टर होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं हे म्हणजे ते सगळे ते रिलेटेड आहेत 193 to 196 गिविंग फॉल्स एव्हिडन्सेस अँड फॅब्रिकेटिंग फॉल्स एव्हिडन्सेस. आता गिविंग फॉल्स एव्हिडन्सेस आणि फॅब्रिकेटिंग फॉल्स एव्हिडन्सेस दोघांमध्ये काय फरक आहे? 93, 92, 93 आणि 94, 92, 93, 94. फॅब्रिकेटिंग फॉल्स एव्हिडन्सेस अँड गिविंग फॉल्स एव्हिडन्सेस दोघांमध्ये काहीतरी फरक असेल. तर गिविंग फॉल्स एव्हिडन्सेस म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती काय आहे, कायद्याने ओथून तो बांधलेला आहे एव्हिडन्स देण्यासाठी कोर्टामध्ये, ओरल एव्हिडन्सेस किंवा काय असेल स्टेटमेंट वगैरे, आणि तो काय करतोय? जाणीवपूर्वक काय करतोय? खोटं बोलतोय. आता त्याच्यावर कोर्टाने विश्वास ठेवावा का नाही ठेवावा ते नंतरचा विषय, तो त्याचा भाग नाही. पण तो काय करतोय? फक्त खोटी गोष्ट सांगतोय. फॉर एक्झाम्पल समजा मॅडमला उद्या विचारलं कोर्टामध्ये की तुम्ही 21 तारखेला कुठे गेला होतात. मॅडमने सांगितलं की मी दापोलीला गेले होते. पण मॅडम कुठे आलेल्या आहेत? खेडला आलेल्या आहेत. बरोबर. तर हे काय झालं? गिविंग फॉल्स एव्हिडन्सेस. पण फॅब्रिकेटिंग फॉल्स एव्हिडन्सेस. आता फॅब्रिकेटिंग फॉल्स एव्हिडन्सेसमध्ये याच्यामध्ये त्याची काहीतरी अशी पॉझिटिव्ह गोष्ट असते किंवा पॉझिटिव्ह ॲक्ट असतं. कशासाठी? की कोर्टाने त्याच्यावर काय करायला पाहिजे? भरोसा ठेवायला पाहिजे. मग मॅडम काय करतील? मॅडम दापोलीचं तिकीट काढून घेतील. आलेल्या त्या खेडला, पण तिकीट काढलं त्यांनी दापोलीचं आणि रस्त्यामध्ये उतरून त्या परत इकडे येऊन गेल्या 2-3 लोकांना हे करून. आता त्यांनी काय केलं? इंटेन्शनली अशा गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे कोर्ट काय करेल? त्यांच्यावर डायरेक्ट बिलीव्ह करेल. गिविंग फॉल्स एव्हिडन्सेसमध्ये पॉझिटिव्ह गोष्ट काही नव्हती. बरोबर. पण फॅब्रिकेटिंग एव्हिडन्सेसमध्ये काय असतं की अशा काहीतरी पॉझिटिव्ह असर्टन करणं किंवा अशा गोष्टी करणं की ज्याच्यामुळे समोरच्या व्यक्ती तुमच्यावर काय करेल? भरोसा ठेवेल. बरोबर. फॉर एक्झाम्पल समजा आता तुम्ही फक्त एखाद्याला खोटं बोललात, एक जनरल एक्झाम्पल की मी तुला कॉल केलेला होता, हे झालं गिविंग फॉल्स एव्हिडन्सेस. पण त्यावेळेला त्याला फक्त एक नॉर्मल काय करायचं? फक्त कॉल करायचा आणि रिंग जायच्या आधीच फक्त काय करून द्यायचं? कट करून द्यायचं. त्याला रिंग गेलेली नाही आहे, पण तुमच्या मोबाईलमध्ये काय दिसतं आहे? त्याला कॉल केलेले आहेत. म्हणजे तुम्ही खोटं बोलताय, पण खोटं बोलताना तुमच्याकडे काय आहेत? तथ्य आहेत. पण ते तथ्य कशामुळे झाले? तुमच्या कृतीमुळे झाले, तुमच्या पॉझिटिव्ह ॲक्शनमुळे झाले. तर हे काय झालं? फॅब्रिकेटिंग फॉल्स एव्हिडन्सेस. कळलं? तर अशा काय असतील गोष्टी, तर अशा वेळेस कोण हे करेल? बरोबर. तर एक्सेप्ट ऑन द कंप्लेंट इन रायटिंग ऑफ द कोर्ट, हे बघा बीचं 3 नंबर सेक्शन 195 सबक्लॉज ए म्हणजे 1चं रोमन 3 त्याच्यामधलं शेवट. एक्सेप्ट ऑन द कंप्लेंट इन रायटिंग ऑफ दॅट कोर्ट और बाय सच ऑफिसर ऑफ द कोर्ट ॲज दॅट कोर्ट मे ऑथोराइज इन रायटिंग इन दिस बेहाल और of some other court to which that court is subordinate. कोण करेल याच्यामध्ये मग तक्रार? ते कोर्ट करेल. गिविंग फॉल्स एव्हिडन्सेस आणि फॅब्रिकेटिंग एव्हिडन्सेसमध्ये ते कोर्ट करू शकतं. एखादी व्यक्ती असेल अपॉइंट केलेला तो करू शकतो, किंवा
सम अदर कोर्ट टू विच दॅट कोर्ट इज सबऑर्डिनेट. आता सांगा याचं काय होतं. आता आधी काय होतं, टू हुम, ज्यावेळेस आपण हे बघितलं पब्लिक सर्वंटचं, एक्सेप्ट ऑन द कंप्लेंट इन रायटिंग पब्लिक सर्वंट कन्सर्न, आणि तो काय सांगतो की टू हुम सच पर्सन ॲडमिनिस्ट्रेटिव्हली सबऑर्डिनेट. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, जो व्यक्ती आहे पब्लिक सर्वंट त्याला जो सबऑर्डिनेट आहे तर तो काय करू शकतो, कंप्लेंट करू शकतो. तर त्याप्रमाणे इथे काय आहे, ऑर सम अदर कोर्ट टू विच दॅट कोर्ट इज सबऑर्डिनेट. टू अदर कोर्ट, तर कोणाला काय कळेल तुम्हाला सांगा बरं याच्यात, की बेरा काय सांगताय, कोण करू शकतं कंप्लेंट, हेच की बेरॅक काय सांगतोय. म्हणजे इंग्लिश आपल्याला वाचता येते समजते, पण तरी बेरॅक समजेलच असं नाही. बघा तुम्ही शेवटची ओळ वाचा आणि सांगा बरं. ऑर पासून सम अदर कोर्ट टू विच दॅट कोर्ट इज सबऑर्डिनेट. इथं उलट आहे. समजा आता जेमिक्सी आहे बरोबर, बेटा काय सांगतोय, सम अदर कोर्ट टू विच दॅट कोर्ट इज सबऑर्डिनेट. दॅट कोर्ट म्हणजे जेएमएफसी कोणाला सबऑर्डिनेट आहे, जवळचा सीजेएम आहे सीजेएम. तर याच्यामध्ये कोण कंप्लेंट करू शकतो, तर सीजेएम पण कंप्लेंट करू शकतो. कारण बेटा काय सांगताय, सम अदर कोर्ट टू विच दॅट कोर्ट इज सबऑर्डिनेट. आता दॅट कोर्ट कोणतं, की ज्या कोर्टामध्ये गिव्हिंग फॉल्स एव्हिडन्सेस किंवा फॅब्रिकेटिंग एव्हिडन्सेस झालेला आहे ते कोर्ट. ठीक आहे, कळलं. आता आधीचं कसं होतं, आधीचं उलटं होतं, जो सबऑर्डिनेट आहे त्याचा खालचा, समजा आता कलेक्टरच्या याच्यामध्ये जर त्याने केलं असेल तर कलेक्टरचा जो सबऑर्डिनेट असेल तो कंप्लेंट करू शकतो. पण या ठिकाणी उलटं आहे, या ठिकाणी जेएमएफसी त्याला जो वरचं जे कोर्ट आहे तर ते कोण करू शकतं, कंप्लेंट करू शकतं. मॅडम तुम्ही बेरॅक वाचा फक्त एकदा व्यवस्थितपणे, जर समजलं नाही ते नंतर सांगू तुम्हाला, लेक्चर झालं म्हणजे शेवटी. ठीक आहे, तर कळलं आता की बेरॅकचं कसं रिडिंग करायची. तुम्ही बेरॅक वाचलं का आता व्यवस्थितपणे. तर अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला इंग्लिश जमते याचा अर्थ असा नाही होत की तुम्हाला बेरॅक समजेलच. एखादी गोष्ट जर नाही समजली तिला कमीत कमी 15 वेळा वाचायचं, कमीत कमी 15 वेळा वाचायचं. म्हणजे ते जातं की सम अदर कोर्ट टू विच दॅट कोर्ट इज सबऑर्डिनेट. सम अदर कोर्ट कोणतं, मग बेरॅकची हे करायची, फोड करायची. सम अदर कोर्ट म्हणजे कोणतं तरी एखादी कोर्ट असेल वरती, टू विच दॅट कोर्ट इज सबऑर्डिनेट. आता दॅट कोर्ट म्हणजे कोणतं कोर्ट, दॅट कोर्ट म्हणजे कोणतं कोर्ट. तर मग तेव्हा तुम्हाला कळेल की दॅट कोर्ट म्हणजे ते की ज्याच्यात गिव्हिंग फॉल्स एव्हिडन्सेस दिलेलं आहेत. मग ज्यावेळेस तुम्ही वरती लिहिलेलं असेल तर मग त्याच्या खाली जेएमएफसी येऊन जाते. समजलं आता. आता विड्रॉल कसं असेल या केसमध्ये, वेअर अ कंप्लेंट हॅज बीन फाइल्ड ऑर मेड बाय द पब्लिक सर्वंट अंडर क्लॉज ए, any authority to which he is administrative subordinate may order the withdrawal of the complaint and send a copy of such order to that court, and upon the receipt of the order received by the court, no further proceeding shall be taken on the complaint, provided that no such withdrawal shall be ordered if the trial in the court of first instance has been concluded. आता withdrawal of complaint याच्याबद्दल सांगतो. withdrawal of complaint कोण कोण करू शकतं आणि केव्हा करू शकतो विड्रॉल ऑफ कंप्लेंट. मला प्रोसिडिंग मागे घ्यायची. सिव्हिलमध्ये तर कोणी पण करू शकतं, पण क्रिमिनलमध्ये तसं नाही आहे. आता एखाद्याचं जर काय झालं असेल, रेपची ऑफेन्स झालं असेल, रेपचा ऑफेन्स, आता रेपचा मी का घेतो आहे कारण तो जास्त सिव्हिअर ऑफेन्स आहे. ठीक आहे, विक्टीमला वाटलं मला कंप्लेंट मागे घ्यायची आहे, घेऊ शकते का, नाही घेऊ शकत बरोबर. पण हे जे ऑफिसेस आहेत त्याच्यामध्ये कंप्लेंट मागे घेता येईल. तर केव्हा घेता येईल, ज्यावेळेचा त्याचा सबऑर्डिनेट जो वरची जी अथॉरिटी आहे, ठीक आहे, तर जी वरची अथॉरिटी त्याला सांगते
की तो ती कंप्लेंट मागे घेऊन घे, त्यावेळेस घेता येऊ शकतं. हा काय झाला तुमचा जनरल नियम. पण याला एक्सेप्शन काय आहे, जर जे कोर्ट फर्स्ट इन्स्टंटला आहे त्याच्यामध्ये जर तो ट्रायल झाला असेल, ठीक आहे, जर त्या कोर्टमध्ये जर ट्रायल जर कन्क्लूड झालं असेल, म्हणजे JMFCने काय केलं, त्याच्यावर ट्रायल चालवली, बरोबर, आणि ते फर्स्ट इन्स्टंटला काय करून टाकलं, डिसाईड करून टाकलं की तो कन्व्हिक्टेड आहे, बरोबर. अशा वेळेस ती कंप्लेंट काय करता येणार नाही, मागे घेता येणार नाही. कोणती कंप्लेंट, जी आपण ती गिविंग फॉल्स एव्हिडन्सेस आणि जी याच्यासाठी दिलेली बघा, कशासाठी, की समन्स त्यांनी इंटेन्शनली अवॉइड केलं किंवा त्याच्यासाठी आपण जी कंप्लेंट केलेली आहे तर ती मागे घेता येणार नाही, बरोबर. मागे कोण घ्यायचं ऑर्डर देईल, त्याचा जो हायर याला आहे तो, आणि ती केव्हा घेता येईल, फक्त की ज्यावेळेपर्यंत जो ऑफेन्स आहे तो कन्क्लूड झाला नसेल फर्स्ट इन्स्टंटपर्यंत. आता याच्या मागची काय लॉजिक असेल किंवा काय ऑब्जेक्ट असेल बरं याच्या मागे, प्रत्येक इंटेन्शनली जर इंटेन्शनली केलं पण असेल तरी पण ते विड्रॉल करू शकतात आधी, हो. म्हणजे जरी तो वाटतोय की याने ऑफेन्स केलेला आहे पण तरी पण ते विड्रॉल करू शकतात. पहिलं ऑब्जेक्ट काय असू शकतं तरी, काय वाटतं तुम्हाला, याच्या मागचा ऑब्जेक्ट असा आहे फक्त की एकदाची कोर्टाचा जो टाईम आहे तो त्याच्यात स्पेंड झालेला आहे, कोर्टाने फायनल जजमेंट दिलेलं आहे, आणि तुम्ही कोर्टाचं जे जजमेंट हे नको शकत ना आता, कारण ती ऑथॉरिटी आहे ती तुम्ही कसं अब्यूज करू शकतात पब्लिक सर्वंटने. तुम्ही आधी तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, एकदाचा जर निर्णय झाला तर तुम्ही कंप्लेंट मागे घेऊ शकत नाही, ठीक आहे. सेक्शन 195A, द प्रोसिजर फॉर विटनेसेस इन केस ऑफ अ थ्रेटनिंग. मागे बऱ्याच हे व्हायच्या की जो विटनेसेस राहायचे त्यांना काय व्हायचं, थ्रेटनिंग राहायची, की त्यांना जीव मारायच्या धमक्या की तू मागे केस घे किंवा काय कर, बरोबर. तर अशा वेळेस ते सेक्शन 195A IPC तिथं पण सेक्शन 195A आहे की समजा एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या साक्षीदाराला काय केलं, मारण्याची धमकी दिली किंवा काय केलं, तर अशा वेळेस ते सेक्शन त्याला ॲप्लिकेबल होतं. तर त्याच्यासाठी ही प्रोसिजर आहे. तर याच्यामध्ये कंप्लेंट कोण करू शकतं, अ विटनेस ऑर एनी अदर पर्सन मे फाईल अ कंप्लेंट इन रिलेशन टू ऑफेन्स अंडर सेक्शन 195A. अ विटनेस ऑर अदर एनी पर्सन मे फाईल अ कंप्लेंट. आता इथं कंप्लेंट कोण फाईल करेल, मग एक तर विटनेस किंवा एनी अदर पर्सन ती कंप्लेंट फाईल करू शकतो, बाकी कोण नाही करू शकत. मग हां, पण कशाशी रिलेटेड, सेक्शन 195A रिलेटेड, IPCच्या. त्याच्यामध्ये काय सांगतं IPCच्या, तर ते पनिशमेंट आहे याच्याबद्दल, कोणाबद्दल, की ज्या विटनेसेस आहे तर त्याला जो थ्रेट करत असेल, थ्रेटनिंग एनी पर्सन टू गिव्ह फॉल्स एव्हिडन्सेस, बरोबर, तर त्याच्यासाठी आहे 7 इयरपर्यंत पनिशमेंट आहे, कॉग्निझेबल, नॉन बेलेबल. आणि कोण हे करू शकतं त्याला, ट्राय कोण करू शकतं, कोर्ट बाय विच ऑफेन्स ऑफ गिविंग फॉल्स एव्हिडन्सेस इज ट्रायबल, म्हणजे जो हां ते आहे. तर हे झालं सेक्शन 195. याच्यामध्ये समजण्यासारखं अजून एक आहे फक्त, आता प्रोसिक्युशन्स फॉर द ऑफेन्सेस अगेन्स्ट द स्टेट अँड फॉर द क्रिमिनल कॉन्स्पिरसीज टू कमिट सच ऑफेन्सेस, सेक्शन 196. आता ते काय सांगतं, नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर चॅप्टर 6 ऑफ or under section 153A, section 295A or subsection 1st of section 505 of Indian Penal Code. हा चॅप्टर 6 काय आहे, ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट, बरोबर. त्याच्यामध्ये सेडिशन होतं, वेज वॉर होतं, वेजिंग वॉर अगेन्स्ट स्टेट, म्हणजे देशद्रोह वगैरे आहेत ना, की देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, असे ऑफेन्सेस त्याच्यामध्ये आहेत. सेक्शन 153 काय सांगतं की प्रोमोटिंग एनमिटी बिटवीन 2 डिफरंट ग्रुप्स ऑन द बेस ऑफ
रिलीजन, रेस, कास्ट, लँग्वेज, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, तर या गोष्टींवर दोन व्यक्तींमध्ये काय करणं, म्हणजे दोन समूहांमध्ये भांडण लावणं, तर ते सेक्शन 153A आहे. आणि 295A काय आहे, तर आउटरीचिंग रिलिजियस फिलिंग 295A. आता 295A एवढून सांगतो तुम्हाला. एखादी ST कॅटेगरीचा मुलगा आहे, ST, आणि दुसरा आहे SC कम्युनिटीचा. ठीक आहे, आपण जातीचं हे करत नाही म्हणा, पण इथं उदाहरण आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय. STने SCला जातीवरून शिवेगाळ केली, ॲट्रॉसिटी लागेल मॅडम? लागू शकतो का ॲट्रॉसिटी? इतकी नाही लागणार, कारण काय ते दोघीही याच्यामध्ये आहेत की त्या ॲक्टमध्ये ते प्रोहिबिट केलेलं आहे, पण त्यांना 295 लागू शकतो. 295A आउटरीचिंगचं फिलिंग ऑफ ते आहे ना मॉडेस्टीचं, तर 295 त्यांना लागू शकतो. ठीक आहे, तेवढी बघून घ्यायचं आहे. हो, अदर दॅन SC आणि ST जर राहिलं तर, आणि SC आणि ST मध्ये राहिलं तर नाही होऊ शकत. तरी पण जमीन लागणार. ठीक आहे. क्रिमिनल कॉन्स्पिरसी टू कमिट सच ऑफेन्सेस ऑर एनी अबेटमेंट ॲज इज डिस्क्राईब अंडर सेक्शन 108A. तर या ठिकाणी काय लागतं, प्रिव्हियस सँक्शन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट. जर ते काही ऑफेन्सेस आहेत तर ते जर कोर्टात चालवायचे असतील तर प्रिव्हियस सँक्शन ऑफ गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटची रिक्वायर्ड असते. आता का रिक्वायर्ड असेल बरं, काय रिझन असेल याच्या मागचं, ऑब्जेक्ट काय असेल सांगा. ऑब्जेक्ट स्टेटच्या विरुद्ध ते गुन्हे आहेत, बरोबर. मग आता अशा वेळेस काय होऊन जातं, समजा आता एखाद्याने आंदोलन केलं, बरोबर, काहीतरी मागण्यांसाठी, आणि त्यांच्यावर जर तुम्ही स्टेटचे गुन्हे लावून ते त्या ऑफेन्स केले तर त्यांना चार्ज केलं, बरोबर. पण अशा वेळेस स्टेटला डिसाईड करू द्या ना की त्यांनी खरंच स्टेटच्या विरुद्ध गुन्हे हे केलेले आहेत. त्याच्यात प्रायव्हेट पर्सनचं काय जात आहे, कारण कायद्यामध्ये स्टेटला काय एक लिगल एंटिटी म्हणून आपण हे करतोय, कन्सिडर करतोय. स्टेटच्या विरुद्ध गुन्ह्यांचं एक चॅप्टर आहे IPC मध्ये 121 ते 130 पर्यंत, बरोबर. तर ते स्टेटला डिसाईड करू द्या की काय होतं आहे, की यांनी खरंच आमच्या विरुद्ध गुन्हा केलेला आहे का किंवा काय केलं आहे का, बरोबर. त्याचं काही वेगळ्या मागण्या मागत असतील आणि प्राईम ऑफिसरचा तो हे दिसत असेल, गुन्हा दिसतोय पण त्यांच्या मागण्या काय रास्त आहेत, तर मग काय होऊ द्या, तर ते स्टेटला डिसाईड करू द्या. ठीक आहे. इष्टावाल्यांचं समजा की त्यांचं काही हे केलं, समजा आता काय केलं, त्यांनी इष्टा वगैरे जाळून टाकल्या रोषामुळे किंवा त्याच्यामुळे, ते सेक्शनमध्ये बसतं आहे की वेजिंग वॉर म्हणजे स्टेटच्या विरुद्ध गुन्हे केलेत बुवा, एखाद्या सेक्शनमध्ये ते बसून जाईल, बरोबर. जर ते वेजिंग वॉरमध्ये नाही बसणार तरी, पण मग त्यावेळेस स्टेटला डिसाईड करू द्या ना की ज्यांचं खरंच रास्त होत्या की त्यांनी इंटेन्शनली केल्या आहे अशा, त्याच्यामुळे ते स्टेटचं त्याच्यात हे केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे तुमचं हे आहे याच्यात एक प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनचं एक हे असते, बरोबर, की जे स्टेटच्या विरुद्ध गुन्हे आहेत तर मग याच्यामध्ये कन्सेंट द्यायची का नाही द्यायची. तर अशामध्ये जे स्टेट गव्हर्नमेंट आहे तर ते प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करू शकते, पोलिसांना सांगू शकते की तुम्ही प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करा आणि याच्यातून काय निघतं आहे. जर त्यांचा जर उद्देशच असा असेल की दोन समूहांमध्ये भांडण लावणे किंवा काय करणे, तर मग तो जर इन्व्हेस्टिगेशन म्हणून जर आला पुढे तर अशा वेळेस काय होतं, अशा वेळेस ते कन्सेंट देतील, मग त्याच्या आधी ते काय करतील, प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन ते करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यात समजण्यासारखं आहे प्रोसिक्युशन ऑफ जजेस अँड पब्लिक सर्वंट सेक्शन 197, हे महत्त्वाचं सेक्शन आहे. सेक्शन 197 काय सांगतं की प्रोसिक्युशन ऑफ जजेस अँड पब्लिक सर्वंट्स. आता इथं तुम्ही हे बघितलं आहे का, सेक्शन 77 अँड 78 ऑफ इंडियन पिनल कोड. कोणतं चॅप्टर आहे ते? 77, 78 सांगितलं होतं बघा, 76 to 106.
जनरल एक्सेप्शन्स 76 to 106 बरोबर. ते काय आहेत जनरल एक्सेप्शन आहेत. मॅडम लिहून घ्या आणि वाचा त्यांना. त्याच्यामध्ये 96 पासून तर 106 पर्यंत काय आहेत प्रायव्हेट डिफेन्स आहे बरोबर आय पी सीमध्ये. 77 आणि 78 काय सांगतं की नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय द जज while acting in judicially in his official capacity बरोबर. 77 काय सांगतं नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय द जज while acting judicially in his official capacity. एखादी इन गुड फेथमध्ये एखाद्या ऑफेन्समध्ये जर ट्राय करताना जजेसने एखाद्या व्यक्तीला शिक्षा दिली, एखाद्याला डेथ पनिशमेंट ग्रांट केली ऑन द एव्हिडन्सेस बरोबर, पण आणि त्याला एक्झिक्यूट पण झाली डेथ पनिशमेंट. पण नंतर कळलं की जे एव्हिडन्सेस होते तर ते फॉल्स एव्हिडन्सेस होते आणि त्या जजने म्हणजे त्या फॉल्स एव्हिडन्सेसवर बिलीव्ह करून काय केलं शिक्षा देऊन टाकली. मग अशा वेळी आपण जजला आपण हे करायचं का त्यांना त्याच्यात पकडायचं का याच्यामध्ये की त्या गुन्ह्याखाली आपण त्यांना अरेस्ट करू शकतो का? नाही करू शकत. का करू शकत नाही 77 मुळे तर ते त्यांना काय करतं एक शिल्ड देतं बरोबर. पण त्यांनी जर इंटेन्शनली तसं केलं असेल तर तेव्हा ते करू शकतो कारण तिकडे गुड फेथ दिलेला आहे. गुड फेथ म्हणजे तुमचं विथ प्रिकॉशन आणि ते अशा याने केलं असेल तुम्ही तर त्याला गुड फेथ म्हणतात. सेक्शन 52 सांगते डेफिनेशन की नथिंग विच इज सेड इन गुड फेथ विच इज डन विदाउट प्रॉपर केअर अँड कॉशन. जर एखादी गोष्ट प्रॉपर केअर आणि कॉशनने केली नसेल तर ती गुड फेथ राहणार नाही. पण यांनी प्रॉपर केअर केली कॉशन केली पण समोरचे एव्हिडन्सेस असे होते की त्याला ते खरे वाटले तर अशा वेळेस काय असतं 77 येतं. आणि 78 कशासाठी आहे 78 समजा आता एखादी जल्लाद असतो शिक्षा देणारा जल्लाद त्याने त्याला फाशीची शिक्षा देऊन टाकली आणि नंतर कळलं की एव्हिडन्सेसवरून तर त्या माणसाने तो गुन्हा केला नव्हता तर तो जल्लाद पण 78 खाली काय होतं त्याला एक्झाम केलं जातं बरोबर. तर हे झालं आय पी सीमध्ये. आता 197 काय सांगतं की प्रॉसिक्युशन फॉर द जजेस अँड पब्लिक सर्वंट्स when any person who is or was a judge or magistrate or public servant not removable from his office save by or with the sanction of the government is accused of any offence alleged to have been committed by him while acting or purporting to act in the discharge of his official duty, no court shall take cognizance of such offence except the previous sanction save as otherwise provided in the Lokpal and Lokayukta Act. In the case a person who is employed as or maybe was at the time of commission of such alleged offence employed in connection with the affairs of the union of the central government किंवा in the case of person who is employed म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटसाठी जसं वरचं होतं तसं provided that where the alleged offence was committed by a person referred in clause B during the period while a proclamation issued under clause 1 of article 356 of the constitution was in force in a state, clause B will apply if for the expression state government occurring therein the expression central government were substituted. आता ते तुम्हाला फक्त सांगतो एकदा बघून घ्या की ज्यावेळेस तो व्यक्ती सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर काम करत असेल तर अशा वेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये असेल तर स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन. आणि जर प्रोक्लेमेशन असेल अंडर सेक्शन 356 काय आर्टिकल 356 352 काय आहे कॉन्स्टिट्यूशन वाचा तुम्ही थोडंसं नवीन परत ठीक आहे. 352 नॅशनल इमर्जन्सी, 356 स्टेट इमर्जन्सी, 360 फायनान्शियल इमर्जन्सी बरोबर. मग 356 चालू असताना काय असतं सेंट्रलचं पॉवर असतं बरोबर. तर अशा वेळेस स्टेट गव्हर्नमेंटच्या जागेवर काय राहील सेंट्रल गव्हर्नमेंट राहील. याच्या मागची रिझन काय असतील सँक्शन देण्याची याच्यात महत्त्वाचं हे की व्हाईल ॲक्टिंग ऑर पर्पोटिंग टू ॲक्ट इन डिस्चार्ज ऑफ हिज ऑफिशियल कॅपॅसिटी. तो त्याच्या ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये जेव्हा काम करत असेल त्यावेळेस
जर त्याच्यावर काही ऑफेन्स जर रजिस्टर झाला असेल तर ते चालवण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची किंवा स्टेट गव्हर्नमेंटची काय लागेल, परमिशन लागेल. बरोबर. तर असं का, रिझन काय असेल? काय असेल तर रिझन? सेम रिझन आहे ना, की जो व्यक्ती गव्हर्नमेंटचं कामं करतोय, स्टेट गव्हर्नमेंट असेल बरोबर किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, आणि त्याच्या ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये जर एखादी त्याने गुन्हा केला असेल, त्याच्यावर काही चार्ज लागत असतील, तर अशा वेळेस त्याला सफर न होऊ देता डायरेक्ट कन्सेंट द्यायची नाही, आधी इन्व्हेस्टिगेशन करायची बरोबर, आणि त्याच्यानंतर काय होईल की त्याला सँक्शन दिलं जाईल. आता ज्या केसेस असतात याच्या आपण ते पैसे वगैरे मागतात आपल्याकडून, भ्रष्टाचाराच्या केसेस, त्याच्यामध्ये जनरली असंच होतं की स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट काय करत नाही, परमिशन देत नाही, त्याच्यामुळे त्या केसेस पडून राहतात बरोबर. पण इथं एक आहे एक्सप्लेनेशन. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट जो ऑफिसर आहे, अदर ऑफेन्सेसला ठीक आहे की परमिशन लागेल, पण असे काहीतरी ऑफेन्सेस आहेत की ज्यांना सँक्शनची गरज नसते. असे कोणते ऑफेन्सेस आहेत? फॉर द पर्पज ऑफ रिमूव्हल ऑफ डॉट्स इट इज हिअरबाय डिक्लेअर्ड दॅट no sanction shall be required in case of a public servant accused of any offence alleged to have been committed under section 166A, section 166B, section 354A, B, C, D, 370, 375, 376, 376A, AB, C, D, DA, DB आणि 509 ऑफ इंडियन पेनल कोड. सेक्शन 166A आणि तर हे जे ऑफेन्सेस आहेत याच्यामध्ये सँक्शनची गरज राहणार नाही. का राहणार नाही? कारण हे खूप सिरियस नेचरचे याचे ऑफेन्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल सेक्शन 166A आणि B काय आहे ना ते, आपण जर एखाद्या व्यक्तीने FIR लॉज नाही केली, इफ एनी डायरेक्शन विच इज गिवन ऑर डिक्लेअर बाय द स्टॅट्यूट बरोबर, आणि एखादी पब्लिक सर्वंट इंटेन्शनली डिसऑबे द सच डायरेक्शन विच इज प्रिस्क्राइब बाय द लॉ बरोबर, अशा वेळेस त्याला मिनिमम किती वर्षामध्ये शिक्षा असते? मिनिमम 6 महिने, मॅक्झिमम 2 वर्ष. तर ते 166A सांगतं. 166B सांगतं की एखादी रेप विक्टीम असेल किंवा एखादी विक्टीम असेल तर त्याला इमिजिएटली काय करायला पाहिजे, तर विदाऊट एनी कॉस्ट त्याला फर्स्ट एड दिली पाहिजे. मग ते प्रायव्हेट असो, पब्लिक असो, कोणतंही हॉस्पिटल राहिलं तर. आणि जर अशा व्यक्तीने जर काय केलं, अशा व्यक्तीने जर डिसओबे केली ती डायरेक्शन, तर त्याला पण तिथं पनिशमेंट दिलेलं आहे 356A मध्ये. आता 354 आहे. 354A सेक्शुअल असॉल्ट, सेक्शुअल हॅरॅसमेंट आहे. बी ते वॉयरिझम म्हणून आहे, स्टॉल्किंग आहेत, असे ऑफेन्सेस. 370 काय आहे? ट्रान्सपोर्टिंग ऑफ, ते आपण हे ट्रॅफिकिंग ऑफ ह्युमन, म्हणजे तस्करी करणं, माणसाची तस्करी करणं. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सिव्हिल पनिशमेंट आहेत 370 मध्ये. आता पूर्णपणे 18 मध्ये त्याला नवीन आणलं गेलं 370 कलम. तर ते नवीन आणलं गेलं आणि त्याच्यामध्ये एवढ्या म्हणजे एकदम समजा एखादी पब्लिक सर्वंट असेल आणि त्याने जर 2 किंवा 2पेक्षा जास्त मुलांचं काय केलं असेल, अपहरण करण्यामध्ये मदत केली असेल, तर कमीत कमी 20 वर्ष शिक्षा आहे. मॅक्सिमम लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा डेथ पण होऊ शकते. आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी त्याने केलेलं असेल तर डायरेक्ट लाईफ इम्प्रिझनमेंट, कमीत कमी पूर्णच्या पूर्ण लाईफ, आणि विथ डेथपर्यंत होऊ शकते. तर असे एवढे पनिशमेंट त्याच्यात आहे. आणि 376 रेप वगैरे तर आहेतच म्हणा. ठीक आहे. तर अशा केसेसमध्ये तर सँक्शन काय 20 वर्ष कमीत कमी. तर अशा केसेसमध्ये काय राहील, तर अशा केसेसमध्ये सँक्शनची गरज नाही राहणार. हो, पब्लिक सर्वंटची रिलेटेड. मग ते ऑफेन्सेस जर पब्लिक सर्वंटने केले असतील तर, म्हणजे अदर पर्सनने केलं तर त्याला सँक्शनची गरज राहणार नाही बरोबर. इथं फक्त आपण त्यांना एक प्रायव्हेट ही का करतोय, आपण त्यांना एक वेगळी का हे करतोय, ट्रीट करतोय की ते पब्लिक सर्वंट म्हणजे पब्लिकशी डील करतात. मग एखाद्या वेळेस त्यांच्यावर फॉल्स ॲक्युजेशन होऊ शकतात. अशासाठी काय असतं की त्यांना एक एक्स्ट्रा प्रोटेक्शन म्हणून काय होऊ शकते, समजा एखादी कलेक्टर असेल बरोबर आणि त्याच्यावर ऑफेन्स झाला, एखादी बेचूचा झाला ऑफेन्स, सामान्य माणूस त्याला पकडून घेऊन गेले पोलीस 7 दिवसासाठी, काय फरक पडणार आहे कोणाला. पण कलेक्टरला 7 दिवसासाठी पकडून घेऊन गेले, 7 दिवस जिल्हा बंद पडायचा ना त्याचा.
सगळी कामं राहून जायची ना. मग त्याच्यामुळे त्यांना फक्त एक ॲडिशनल प्रोटेक्शन म्हणून पब्लिक कामं करण्यासाठी ती दिलेली आहे याच्यामध्ये. सेक्शन 198 प्रोसिक्युशन फॉर द ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेज. बरोबर. आता चॅप्टर जे 20 आहे बरोबर, तर त्याच्यामध्ये मॅरेजची जी रिलेटेड आहेत ते ऑफेन्सेस दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल बायगमी. बायगमी म्हणजे बायगमी सेकंड मॅरेज आपण परफॉर्म केलेला बायगमी म्हणतो. बायगमी दुसरं लग्न. नंतर अजून आहेत हां 494 आहे ते बायगमी. ते पण नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस सगळे. अडल्ट्री होतं आधी अडल्ट्री, पण ते आता जोसेफ यांच्या केसने काय झालं रिमूव्ह झालं अडल्ट्री म्हणून. The enticing or taking away or detaining with the criminal intent a married woman. एखाद्या लग्न झालेल्या महिलेला पडून नेणे. जेव्हा वाचतो ना आपण ते ऑफेन्सेस तेव्हा खूप हसू येतं. एखादी लग्न झालेल्या बाईला जर एखाद्या पडून घेऊन गेला एखादी व्यक्ती, तर अशा वेळेस पण तो ऑफेन्स होतो याच्यामध्ये. बरोबर. तर अशा ऑफेन्सेसमध्ये काय असायला पाहिजे किंवा 498 आहे 498A. त्याच्यामध्ये कंप्लेंट कोण करू शकतं 498A मध्ये क्रुएल्टीसाठी? शेजारी करू शकतात का आपल्या बाजूचे असणारे? नाही करू शकत. तर हे जे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस आहेत म्हणजे यांची FIR होणार नाही. 498 कॉग्निझेबल आहे त्याच्याबद्दल वाद नाही म्हणा. पण हे जे एखाद्याची वाईफ पडून नेणे किंवा बायगमी सॉरी किंवा बायगमी परफॉर्म करणे. आता एखाद्या व्यक्तीने दुसरं लग्न केलं, समोरच्या व्यक्तीला काय फरक पडणार आहे? बाजूच्या शेजाऱ्याला काय फरक पडणार आहे? 2 कर किंवा 4 कर, आमच्यावर काय परिणाम होतो आहे? आमचं चालू आहे. पण त्या व्यक्तीवर परिणाम होऊ शकतो. बरोबर. ज्याचं ऑलरेडी पहिलं मॅरेज झालेलं आहे. तर मग अशा वेळेस कंप्लेंट कोण रजिस्टर करेल फक्त? तर ती वाईफ फर्स्ट मॅरेजवाली किंवा तिचे जे आईवडील आहेत, बहीण असेल, भाऊ असेल आणि एनी रिलेटिव्ह विच इज अटॅच विथ द ब्लड. तर तिच्या रक्ताने जे रक्तसंबंधाचे जे नातेवाईक आहेत तर ते हो मुलं पण करू शकतात. मुलं, बहीण असेल, भाऊ असेल, सगळे करू शकतात बऱ्यापैकी. तर त्याच्याशी ते सेक्शन 198 डील करतं. ठीक आहे. सेक्शन 498A मध्ये काय आहे की कोण करू शकतं फक्त? नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ एन ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 498A ऑफ इंडियन पेनल कोड except upon a police report of a fact which constitutes such offense or upon a complaint made by a person aggrieved by the offense or by her father, mother, brother, sister or by her father's or mother's brother or sister. म्हणजे सगळेच लांबलचक नातेवाईक झाले सगळे. तर 498 मध्ये कोर्ट कॉग्निझन्स कशावर घेईल? पोलीस रिपोर्टवर घेईल. आधी पोलीस रिपोर्ट जर ती फॅक्ट दिसायला पाहिजे पोलीस रिपोर्टमध्ये की त्याने खरंच त्याच्यावर काय केलेलं आहे, क्रुएल्टी केलेलं आहे. किंवा जर एखादी रिटर्न कंप्लेंट असेल ती वुमन किंवा ते बाकीचे जे आहेत तिचे नातेवाईक वगैरे तर त्याच्यावर फक्त काय होऊ शकते? कंप्लेंट रजिस्टर होऊ शकते. ठीक आहे. आणि फक्त एक आहे आता शेवट 198B. नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ एन ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 376B. 376B काय आहे? 376B याचं IPCचं की सेपरेशनमध्ये हे असतात, नवरा बायको सेपरेशनमध्ये असतील. अँड इफ एनी ॲक्ट इलिगल ॲक्ट विच इज कमिटेड बाय द हजबंड ड्युरिंग सेपरेशनमध्ये जर त्याने 6 महिने त्याच्या आत जर त्याने काही ॲक्ट कमिट केला असेल, ठीक आहे, म्हणजे तो ॲक्ट काय होत नाही, तो ॲक्ट रेपमध्ये कन्वर्ट होत नाही. तर ते 376 मध्ये B मध्ये सांगितलेलं आहे. एक मॅरिटल रेपची कन्सेप्ट त्याच्यामधून उद्याला येते. मॅरिटल रेपची कन्सेप्ट वाचतो मी थोडंसं त्याच्यावर. तर अशामध्ये फक्त कंप्लेंट कोण करू शकतं? ती स्वतः व्यक्ती किंवा
अपॉन अ प्राइमा फेसी सॅटिस्फॅक्शन ऑफ अ फॅक्ट विच कॉन्स्टिट्यूट द ऑफेन्स अपॉन अ कंप्लेंट हॅव्हिंग बीन फाईल मेड बाय द वाईफ अगेन्स्ट हजबंड. तर कोर्ट फक्त कॉग्निझन्स तेव्हाच घेईल की ज्या वेळेस जो रिपोर्ट आहे त्या वाईफने दिलेला त्याच्यामध्ये जर दिसत असेल की खरंच याने तो गुन्हा केला. कारण याच्यामागचा ऑब्जेक्ट काय असेल, फॉल्स ॲक्युजेशन होऊ शकतात ना. वाईफ काही पण सांगू शकते की हा आला आणि याने माझ्यावर रेप कमिट केला, पण ते काय होतं की त्या रेपच्या कन्सेप्टमध्ये बसत नाही आणि ते ऑलरेडी मॅरिड आहेत, बरोबर. तर अशा वेळेस ती जी वाईफ आहे तर तिने जर एखादी रिपोर्ट दिला पण त्या रिपोर्टमध्ये ती फॅक्ट दिसायला पाहिजे तरच कोर्ट काय घेईल त्याचं कॉग्निझन्स घेईल. आणि लास्ट आहे प्रॉसिक्युशन फॉर डिफेमेशन. आम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं बघा की ज्या व्यक्तीचं डिफेमेशन झालेलं असतं तर त्याच व्यक्तीने कंप्लेंट फाईल करायची असते. आणि जर तो व्यक्ती काय असेल, इन्सेन असेल किंवा मेलेला असेल तर त्याचे गार्डियन किंवा लिगल हेअर्स. आता एखादी व्यक्ती आहे तो आधीच मरून गेला तर त्याचं डिफेमेशन कसं होईल. आता एखादी व्यक्ती आहे, समजा ए नावाचा व्यक्ती होता, तो वारला आणि त्यांच्या दिवसानंतर एका पत्रकाराने छापलं की तो एक नंबरचा चोर होता, नालायक माणूस होता, त्याचं डिफेमेशन झालं ना. मग आता त्याचं डिफेमेशन कसं काय झालं, तो तर जिवंतच नाही आहे, बरोबर. त्यांची फॅमिलीची रेप्युटेशन काय होईल त्याच्यामुळे कमी होईल. मेल्यानंतर तरी शांती लागू द्या त्याला असं. हां. तर अशा वेळेस काय होतं, अशा वेळेस ते त्याचे जे रिलेटिव्ह आहेत किंवा त्याचे लिगल हेअर आहेत ते करू शकतात. आणि जर ते जर डिफेमेशन कोणाचं असेल, प्रेसिडेंट किंवा गव्हर्नरचं असेल किंवा सेंट्रल मिनिस्टरचं असेल तर कोण करेल कंप्लेंट. तुम्हाला विचारलं म्हणतो मी, पब्लिक प्रोसिक्युटर. किती दिवसामध्ये, विदिन 6 मंथमध्ये, बरोबर. त्याच्यानंतर ते कोर्ट काय करणार नाही, कॉग्निझन्स घेणार नाही. ठीक आहे. आपलं हे संपलेलं आहे आता पूर्ण. आता याच्यानंतर आपण फक्त डायरेक्ट जे ट्रायल आहेत तर ट्रायलच्या स्टेजेस, जोपर्यंत ट्रायल होता आपल्या तोपर्यंत मी रेग्युलर या, कारण ऑनलाईन ट्रायल तुम्हाला काहीच समजणार नाही. मी फक्त वाचून जाईल, तुम्हाला काहीच कळणार नाही ट्रायलमध्ये. लोक बघा मेल्यानंतर पण कसं हे लागू देत नाही, आराम लागू देत नाही. रुपन देओल बजाज वर्सेस KPS गिल केस होती सेक्शन 195 बद्दल. सेक्शन 95 काय आहे IPCचं? हां, प्रायव्हेट डिफेन्सने याच्यामध्ये येतं, जनरल एक्सेप्शनमध्ये येतं. प्रायव्हेट डिफेन्स 96 पासून होतं, 96 to 106 सांगितलं होतं. 95 ट्रिपलिंग ॲक्ट, माचीच्या डब्यामधून एखादी काडी चोरून नेली तर तो गुन्हा होत नाही. ट्रिपलिंग ॲक्ट आहे ना. KPS गिल आणि रुपन देओल बजाज. रुपन देओल बजाज जर तुम्ही गुगलला बघितलं, रुपन बजाज, तर काय झालं होतं, दोघी रुपन देओल बजाज IAS अधिकारी त्यावेळचे पंजाबमध्ये, आणि KPS गिल एक हायर अथॉरिटीलाही होते, म्हणजे आपण पोलीस हे बोलतो ना, महानिरीक्षक वगैरे त्या टाईपचे KPS गिल. तर काय झालं की अशी मीटिंग चालू होती. मग KPS गिल उठले आणि रुपन देओल बजाज दिसायला एकदम चांगलं होतं, स्मार्ट होत्या. त्याने असा राऊंड मारला आणि जाऊन जे रुपन देओल बजाज आहेत त्यांच्या खांद्यावर असा हात ठेवला फक्त. ठीक आहे. मग त्यांनी रुपन देओल बजाजने सांगितलं की सर तुम्ही हात जो आहे तो उचला माझ्या खांद्यावरून. ठीक आहे. मग त्यांनी उचलला की सॉरी म्हटलं, ठीक आहे, येऊन ते परत बसले, बरोबर. आता हे एकदा झालं ते कन्सिडर त्यांनी केलं असेल रुपन देओल बजाजने. थोड्या वेळानंतर या KPS गिलला काय वाटलं काय माहीत, परत उठला, परत एक राऊंड मारला आणि परत त्या रुपन देओल बजाजच्या खांद्यावर हात ठेवला. मग त्या बाईला खूप अनावन्स वाटलं की खूप इरिटेट वाटलं. ती सरळ उठली आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या याच्यामध्ये गेली आणि तिने यांच्यावर आउटरेजिंग मॉडेस्ट ऑफ वुमनच्या याच्यामध्ये गुन्हा दाखल करून टाकला. KPS गिलने काय घेतलं, डिफेन्स घेतला. KPS गिल मोठा अधिकारी, खूप हे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की नॉन करप्ट वगैरे असंच. तर KPS गिलने डिफेन्स घेतला 95चा. क्षुल्लक गोष्टींचं कायदा घेत नाही, दखल घेत नाही. क्षुल्लक ट्रिपलिंग ॲक्ट, डी मिनिमिस नॉन क्युरेड लेक्स, म्हणजे जे काही एकदम क्षुल्लक गोष्टी आहेत तर ते कायदा घेणार नाही, त्याची दखल घेणार नाही. तर हा त्याने डिफेन्स घेतला होता.
सेक्शन 95चं. पण या केसमध्ये रुपन देवल बजाजच्या बाजूने निकाल लागला होता की याने खरंच पहिल्यांदा आपण समजू शकतो, पण सेकंड टाईम काय होतं, इंटेन्शनली त्याने हात चालवला होता. मला काहीतरी पनिशमेंट वगैरे दिली होती KPS गिलला, पण मग ती केस याच्यात गेली सुप्रीम कोर्टामध्ये. मग त्याचं ते सिनियरिटी म्हणा किंवा त्याचं एक करिअर म्हणा, मग ते कन्सिडर करून त्याची शिक्षा माफ केली गेली. मग आता मागेच 2 वर्षापूर्वी त्यांची हे झाली, डेथ झाली. तर ज्या वुमन संघटना आहेत, तर महिलांना त्यांनी चपलांचा हार घातला आहे यांच्या फोटोला. म्हणजे महिलांनंतर पण शांती नसते, महिलांच्या नादी लागलं तर माणूस असं. ठीक आहे मॅडम, काही डाऊट?